बघू शकता कालचं मार्केट खूप ट्रेंडी होतं. बाईंग साईडला किती मोठी बाईंग आली बघा तुम्ही. तर आपण आता कॅल्क्युलेशन बेस बघूया की मार्केटने स्ट्रक्चर वाईज काय कम्प्लीट आहे किंवा काय अनकम्प्लीट आहे, त्याच्यानुसार ट्रेड फाईंड करूया आपल्या आज. सी आलं स्ट्रक्चर वाईज कम्प्लीट आहे. ओके, आता बाईंगचं स्ट्रक्चर एकदा चेक करूया. पेंडिंग रूल्स दाखवले, ब्रेक केलं म्हणल्यावर प्रॉपर एंट्री दिली रेड कॅन्डलनी. जस्ट ह्याला डायरेक्ट ब्रेक केलं आहे, अर्थात आपल्याला एक 25% किंवा अजून एक नॉर्मलची बाईंग आपल्याला बघायला भेटू शकते. याचा 25% पण मार्केट नाही आलं, इथंपर्यंत यायला पाहिजे होतं. त्याच्या खाली रिव्हर्सल गेलं, मार्केट जाणार वर अजून. ठीक आहे, ह्या दोन लेवल आहेत आपल्याकडे. ह्या लेवलपासून किंवा ह्या लेवलपासून आपल्याला एक सिलिंग बघायला भेटू शकते BTC मध्ये. बाकी असं डायरेक्ट एंट्रीचा घेता येणार नाही आपल्याला. लेट्स सी. सपोज आपण ही कॅन्डल घेतली, तर ह्या कॅन्डल घेतली बघूया. सपोज आता दोन व्ह्यू आहेत आपल्याकडं. ह्या लाईनला मार्केट ब्रेक करत असेल तर ब्रेक केल्यानंतर आपण एक डाऊन साईडचं स्ट्रक्चर आपण जे पेंडिंग आहे पडलेलं ते आपण घ्यायचा प्रयत्न करू शकतो. कुठंपर्यंत? ह्या 50% कितीपर्यंत दाखवतो मला. जी लेवल आहे ना 50%ची, थोडक्यात म्हणायला गेले की पूर्ण बॉक्सेस 75% पण आपण आपलं टार्गेट ठेवू शकतो. सपोज ह्याच्या खाली मार्केट सस्टेन झालं तर, ह्याच्या खाली कॅन्डल ब्रेक झाले तर, आणि सपोज ह्याच्यावरती कॅन्डल कोणती क्लोज झाली ह्याच्यावरती, तर आपल्याला सेलिंगसाठी आपण विचार करू शकतो एक तर ह्या पॉईंटला किंवा ह्या पॉईंटला. लेट्स सी आता काय व्ह्यू बघायला भेटतोय तो. हा गोल्डचा व्ह्यू आहे. मी काल संध्याकाळी आय थिंक डाऊन साईडचा मी स्ट्रक्चर दिलं वाटतं तुम्हाला. फोटो आहे वाटतं तो. हा बघा, हा 15 मिनिटच्या टाइम फ्रेममध्ये होता मी. ह्याचा पण फोटो काढून घेतो. स्ट्रक्चर वाज खूप चांगलं ह्याने दिलं आहे. आता बघूया ह्याचं किती % मार्केट खाली आलं, किंवा कॅन्डलनुसार जसं मला दिसतंय तर मोठी बाईंग घेऊ शकते. आय थिंक चेक करूया. हा गॅप पेंडिंग आहे बरं का त्याचा.
हा गॅप पेंडिंग असल्यामुळे आपण इथं थोडंसं कन्फ्यूज आपण तोपर्यंत दोन्ही साईडला गॅप पेंडिंग ठेवलं जायचं. बघू शकता एक तर हा गॅप एवढा पेंडिंग ठेवला मार्केटने, तर नाव देऊया आपण याला पेंडिंग गॅप म्हणून. पेंटिंग गॅप आणि गोल्ड सर आणि BTC मध्ये इथे पेंडिंग आहे हा वाला. हा पेंडिंग गॅप ग्रॅप करायसाठी मार्केट होऊ शकतो आय थिंक सोवर. एकदा हा पेंडिंग गॅप घेतला तर आपल्याला परत एक सेलिंगसाठी पॉईंट भेटू शकतो. हा लेट्स सी आता काय व्ह्यू बघायला भेटतोय. दोन्ही साईडला पेंडिंग आहेत. आता चेक करू आपण आता. गोल्डमध्ये जसं की मला दिसतंय आता एक दुसऱ्या चार्टवरती, तर इथं जो गॅप दिलेला हा पेंडिंग गॅप दिला आहे, तर मे बी मार्केट आपल्याला पहिली गोष्ट तर एक आहे तिथे एक छोटासा मायनसचा गॅप आहे, तुम्हाला मी दुसऱ्या चार्टमध्ये दाखवला. मग एक थिंग्स होऊ शकतं की मार्केट इथं जाऊन हा ग्रॅप करून परत हा ग्रॅप करेल आणि इथं ग्रॅप केल्यानंतर परत एक आपल्याला बाईंग बघायला भेटेल. एक मे बी एक असा सिनेरियो आपल्याला बघायला भेटू शकतो आज गोल्डमध्ये पूर्ण. इथेरियमचं एकदा बघू. TDM
HCचा हा तर व्यू आहे. मार्केटनी सॉरी ब्रेक तर नाही केला त्याला. ब्रेक केले, कॅन्डल क्लोजिंग करू द्या. 26 सेकंड राहिले अजून. इथे कॅन्डल्स क्लोजिंग झाल्यानंतर आपण एक रिट्रेससाठी वाट बघूया, कारण की 50% रिट्रेस 100% येणार आहे इथं, कारण लिक्विडिटी ग्रॅप केली पहिली गोष्ट. तर ह्या पॉईंटपाशी इथं कुठं तर आपल्याला एक सेल ही भेटू शकते, आपली एंट्री भेटू शकते. ह्या लेवलच्या खाली कॅन्डल क्लोज होते फक्त. क्लोजिंग विथ लगेच एंट्री घेऊ शकतो आपण इथे. ह्या इथे वर एसले ठेवू कुठं. मे बी कॅन्डल एक रिजेक्शन मारून बाईंग साईडला किंवा ह्याच्यावर तर क्लोज करू शकते. तसं केलं तर हा पूर्ण सिनेरियो चुकून जाईल आपला, कारण इथं एकदा दोनदा ही तिसरी वेळ इथं त्याची घ्यायची. आपण इथं डायरेक्ट एंटर नाही करू शकत आता सध्या. त्याच्यामुळं आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा ही जी लेवल आहे ना, ह्या लेवलला आपल्याला ब्रेकाची वाट बघायला लागेल. ह्या लेवलला जोपर्यंत ह्या लेवलला मार्केट नाही ना ब्रेक करत, आपल्याला सिनेरियो पूर्ण चुकून जाईल आपला. 4 मिनिटं. जसं मला दिसतं ना आता सध्या हे जेवढे पॉईंट आहेत ना, हे 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 तर ह्याच्यानुसार मला असं वाटतं की मे बी कॅन्डल जी आहे ती एक खाली जाऊन एक वरच्या साईडला क्लोज होईल. भले रेड होते किंवा ग्रीन होते, पण क्लोजिंग ह्याच्यावर होईल. तसं नाही व्हायला पाहिजे, कारण आपण तसं नाही झालं तर आपल्याला एक एंट्री भेटू शकते इथं. तसं झालं तर आपल्याला इथं पण त्याची वाट बघावं लागेल. वाट बघूया. त्याच्या खाली कॅन्डल क्लोज झाली तर आपण डाऊन साईडला बसूया.
बघू शकता इथं, जसं की मे बी मी प्रेडिक्ट केलं होतं की कॅन्डल खाली येऊन ह्याच्यावर क्लोजिंग करणार, भले ग्रीनमध्ये करू दे किंवा रेडमध्ये करू दे. तर ह्याच्यामुळे आपण इथं फॉर्ममध्ये डायरेक्ट येऊन एंटर नाही केली. हेच रिझन होतं त्याचं. तर त्याच्यामुळे इथे प्रॉपरली कॅन्डल ब्रेक करू द्या. ब्रेक केल्यानंतर एक ग्रीन कॅन्डल रिट्रेसमेंटसाठी येईल, तर तेव्हा आपण ह्या ठिकाणी एंट्री करूया. अन्यथा आपण अशा ठिकाणी एंट्री नाही करू शकत. ही जशी कॅन्डल झाली तशी मे बी एक असा व्ह्यू आपल्याला बघायला मिळू शकतो की आपल्याला इथंपर्यंत वाट बघावं लागेल. पेंटिंग गॅप जो आहे तो ग्रॅप झाल्यानंतर आपल्याला इथे ह्या पॉईंटला मे बी मे बी किंवा ह्याच्या आणि ह्याच्या 50%ला किंवा इथं या पॉईंटपासून सिरीजला बघायला भेटू शकते. सपोज ह्या कॅन्डलने डायरेक्ट कुठल्या सिंगल कॅन्डलने ह्या खालच्या विकच्या खाली क्लोजिंग दिली. आता हे आपण लेवल बोलतोय, ही लेवल ही नाही आहे, आपली लेवल ही आता. सपोज ह्याच्या खाली कुठली कॅन्डल क्लोजिंग दिली, एक रिट्रेसमेंटसाठी ग्रीन कॅन्डल तयार झाली, तर आपण इथं एक डाऊनसाठी एक व्ह्यू बघू शकतो. तर बघूया आता काय होतं आहे ते, जे होईल ते तुम्हाला सांगेनच मी. बाकी आता व्हिडिओ एंड करूया आपण.